आपण पाहू शकता वाल्मिकांच्या सोबत देखील पोलीस दिसत वाल्मिकांच्या सोबतची जी लोक आळंदी इथे दर्शनासाठी आलो होतो आणि टीव्हीवर बातमी ऐकल्यामुळे आम्ही इथं म्हणजे मी स्वतः आणि माझा एक मित्र आम्ही फक्त इथं बघायला आलो. काय चालू कोणतं नाही बघा एवढे टाइम नाही एक सुद्धा मी गाडी कशी द्या वाटलं आमचा संबंध आम्ही सामान्य मी आलो. तुम्ही कुठून आले? आम्ही आळंदीला दर्शनाला आलो आम्ही बराईतून आलेले आहेत. आम्ही आमच्या कामानिमित्त आलेले इथं. आमच्या आम्हाला म्हणतात त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. दैवत म्हणतात फरार आहे. आम्ही पुढारी नाही, आम्ही कार्यकर्ते नाही पण तुम्ही ज्यांच्या समर्थनासाठी आला त्यांच्यावर खून केल्याचा आरोप ठेवता. नागरिकांना कराड यांचे चला सारखं बाजूला आपण पाहिलं असेल पुण्यातील हे वाल्मिक कराड यांचे सहकारी हे त्यांच्या सोबत होते. काय झालं? कुठे होते वाल्मिकांना? तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आले? तिकडे कुठे आहे? काय झालं? काय तुम्हाला पोलिसांनी का पकडलं? काय झालं सांग? आपण पाहू शकता वाल्मिकांच्या सोबत देखील पोलीस दिसत वाल्मिकांच्या सोबतची जी लोक आहेत त्यांना पोलीस या ठिकाणी पळून लावताना दिसतात. आपण पाहू शकता हे जे लोक आहेत आणि पोलीस त्यांना या ठिकाणी आळंदी इथे दर्शनासाठी आलो होतो आणि टीव्हीवर बातमी ऐकल्यामुळे आम्ही इथं म्हणजे मी स्वतः आणि माझा एक मित्र आम्ही फक्त इथं बघायला आलो. काय चालू कोणतं नाही बघा एवढे टाइम नाही एक सुद्धा मी गाडी कशी द्या वाटलं आमचा संबंध आम्ही सामान्य मी आलो. तुम्ही कुठून आले? आम्ही आळंदीला दर्शनाला आलो. आम्ही बराईतून आलेले आहेत. आम्ही आमच्या कामानिमित्त आलेले इथं. आमच्या म्हणतात त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. दैवत म्हणतात फरार आहे. आम्ही पुढारी नाही, आम्ही कार्यकर्ते नाही पण तुम्ही ज्यांच्या समर्थनासाठी आला त्यांच्यावर खून केल्याचा आरोप ठेवता. काय सांगा? तुम्ही ज्यांचं समर्थन करताय त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे. हे पाहू शकता वाल्मिकांना कराड यांचे हे कार्य पोलिसांनी आणले. सीआयडीच्या कार्यालयात त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही ज्यांच्या समर्थनासाठी आला त्यांच्यावर खून केल्याचा आरोप आहे. इतके दिवस फरार होते. फरार नव्हते ते. मग कुठे होते इतके दिवस? पोलिसांना काय सापडत नव्हते? त्यांच्या पत्नीची देखील पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कुठे सरेंडर झाले? तर आपण पाहू शकता पुण्यातील हे परळ येऊन आलो तर आम्हाला माहित झालं वाल्मिकांना सरेंडर आता त्यांच्या भेटीसाठी आलो. दुसरं काय इतके दिवस अण्णा कुठं होते काय माहिती याच्याविषयी? नाही देवाला होते एवढं माहिती होतं आम्हाला. पण काय फरक काय होती? इतके 20 दिवस सापडले पोलिसांना. काय करणार आता? काहीतरी राजकीय दडपण आलं. परंतु तुम्ही ज्यांचं समर्थन करताय ते वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. खून केला असा देखील आरोप आहे. खोटा आहे. बबन गीते हा बापू आंधळे सरपंच खून प्रकरणामध्ये 6 ते 7 महिने झालं फरार आहे. त्याच्या बाबतीमध्ये एवढी तीव्रता का नाही?
जी तीव्रता ह्या प्रकरणात मी तीव्रता दाखवली का याच्यात काही अडचण नाही, कारण हे सरकारी मामला आहे. पण एकाला वेगळा नाही आणि एकाला वेगळा नाही ते देऊ नका. मी इथं यायचं कारण फक्त एवढंच आहे की माझ्या मुलीच्या हृदयाचं ऑपरेशन असताना अण्णांनी मला वैयक्तिक दवाखान्याची मदत केली होती आणि त्यामुळे आपण पाहू शकता वाल्मिक कराड जे संतोष देशमुख घेऊन गेले आहेत. वाल्मिक कराड यांच्यासाठी यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमा झाले आहेत. आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात. पण आपण पाहिलं असेल मागील अनेक दिवसांपासून जे वाल्मिक आपण पाहिलं असेल पुण्यातील हे वाल्मिक कराड यांचे सहकारी हे त्यांच्या सोबत होते. काय झालं, कुठं होते वाल्मिकांना? तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आले? तिकडे कुठे आहे? काय झालं काय? तुम्हाला पोलिसांनी का पकडलं? काय झालं सांग. आपण पाहू शकता वाल्मिकांच्या सोबत मी काल आळंदी ते दर्शनासाठी आलो होतो आणि टीव्हीवर बातमी ऐकल्यामुळे आम्ही इथं म्हणजे मी स्वतः आणि माझा एक मित्र आम्ही फक्त इथं बघायला आलता. काय चालू कोणतं नाही बघा एवढे टाइम नाही एक सुद्धा मी गाडी कशी द्या वाटलं तर. आमचा संबंध आम्ही सामान्य मी आलो. तुम्ही कुठून आले? आम्ही आळंदीला दर्शनाला आम्ही परळीतून आलेले आहेत. आम्ही आमच्या कामानिमित्त आलेले इथं. आमच्या म्हणतात त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. दैवत म्हणतात ते फरार आहे. आम्ही पुढारी नाही, आम्ही कार्यकर्ते इथं. नाही पण तुम्ही ज्यांच्या समर्थनासाठी आला त्यांच्यावर खून केल्याचा आरोप ठेवता. काय सांगा, तुम्ही ज्यांचं समर्थन करताय त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे. हे पाहू शकता वाल्मिकांना कराड आणि आता सध्या त्यांच्या कार्यकर्त्यातच हमरीतुमरी झालेली दिसते. खरं तर वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा आरोप आहे, खंडणीचा आरोप आहे आणि काही वेळापूर्वीच वाल्मिक कराड